नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला MSCB मार्फत लाईट बिल भेटत असतं मित्रांनो, हे तुम्हाला जर वाढून भेटलेलं असेल व मित्रांनो याची अमाऊंट खूप असेल आणि तुम्हाला टप्प्याटप्प्यानं जर ते लाईट बिल भरायचं असेल आणि सोबतच मित्रांनो ते जर बिल तुम्हाला कमी करून भरायचं असेल तर तुम्हाला ही जी प्रोसेस आहे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक प्रोसेस बघणार आहोत। ती तुम्हाला शेवटपर्यंत बघायची आहे। तुम्ही घर बसल्या मित्रांनो त्या प्रोसेसनुसार तुमचं जे वाढीव लाईट बिल आहे ते टप्प्याटप्प्यानं भरू शकतात व तुम्ही ते कमी करून पण भरू शकतात। हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम मित्रांनो, तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे। आता या पोर्टलची जी लिंक आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला भेटून जाईल व तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ही प्रोसेस करताना यावरती तुम्हाला गुगल क्रोम ओपन करून घ्यायचं आहे। त्यावरती MSCB असं जर सर्च केलं तर तुम्हाला इथं बघू शकतात एक लिंक ओपन होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं काही पोर्टल बघायला भेटेल। आता इथं वीज देयक अलोक भरणा यावरती क्लिक केल्यानंतर ही जी पोर्टल आहे हे ओपन होत असतं। तुम्हाला इथं कंझ्युमर नंबर टाकायचा आहे, ज्यांचं पण बिल कमी करायचं आहे, कमी करून भरायचं आहे किंवा इन्स्टॉलमेंटनं तुम्हाला भरायचं असेल तर कॅप्चा टाकायचा आहे आणि माहिती नोंद करा असं सर्च करायचं आहे। इथे बघू शकतात आपल्याला आता ही 3130 रुपये अमाऊंट आलेला आहे। आता आपल्याला यापैकी 2000 किंवा 1000 जर बिल भरायचं असलं तर आता तुम्हाला सर्वप्रथम व्ह्यू बिल वरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर थोडं खाली यायचं आहे मित्रांनो, पे नाऊ या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता इथं बघू शकतात, आता इथं समजा 100 रुपये अमाऊंट आलेला आहे। आता याच्यात आपण 1000 रुपये भरू शकतात किंवा 100 रुपये पण भरू शकतात, 1500 रुपये पण भरू शकतात। आता तुम्हाला हे पेमेंट इथं एडिट करून घ्यायचं आहे। हे जे पेमेंट करताना फोनपे किंवा अदर ऍप्लिकेशन मधून जर केलं तर हे पेमेंट एडिट होत नाही मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम आहे ते येत असतात। तर या वेबसाईट वरतून तुम्ही जर प्रोसेस केली तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। आता पे नाऊ बटनावरती क्लिक करायचं आहे, ओके करायचं आहे, परत एकदा ओके करायचं आहे। आता पेमेंट करताना मित्रांनो तुम्हाला इथे बघू शकतात क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ऑनलाईन तुम्ही UPI द्वारे पण करू शकता पेमेंट। तर आपल्याला सर्वात प्रथम UPI सिलेक्ट करायचं आहे, कारण ही प्रोसेस सर्वात सोपी आणि फास्ट आहे। त्याच्यानंतर इथं SBI EPay वरती क्लिक करायचं आहे, सबमिट बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे। आता थोड्या वेळ वेट केल्यानंतर मित्रांनो हे जे 100 रुपयाचं पेमेंट आहे हे आपल्याला करण्यासाठी इथं UPI QR जनरेट करावा लागतो। इथं पे नाऊ करायचं आहे। पे नाऊ केल्यानंतर हा जो QR आहे तुम्ही तुमच्याकडे जे गुगल पे, पेटीएम किंवा फोन पे असतं त्यांनी तुम्हाला हे QR सर्च करायचं आहे, स्कॅन करायचं आहे आणि ते पेमेंट करायचं आहे। तर मित्रांनो ही काही सोपी पद्धत होती, तुम्ही याद्वारे तुमचं बिल कमी करून भरू शकतात, इन्स्टॉलमेंट मध्ये पण भरू शकतात। भरपूर ग्राहक आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये असा MSCB चे जे बिल येतात त्याच्यामुळे प्रॉब्लेम येत आहे, त्याचं सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आहे। तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।